त्यांना हे माहीत आहे की आंबेडकरी प्रेरणेचा माणूस मग सरकारमध्ये असू द्या की सरकारच्या प्रशासनामध्ये असू द्या, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जो वैचारिक प्रेरणा घेऊन गेला तो त्यांचा गुलाम असण्याची शक्यता नाही, होण्याची शक्यता. म्हणून त्यांना हे करायचंय आणि मागणी करणाऱ्यापेक्षा त्यांचा जो इंटरेस्ट आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा, RSSचा, विश्व हिंदू परिषदेचा जास्त लढा आहे की हे झालं पाहिजे. माझं म्हणणं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक भूमिका मान्य करणारे आहोत, क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांची भूमिका मान्य करणारे आहोत आणि न्यायप्रिय राजा राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका सुद्धा आम्ही जशीच्या तशी मान्य करणारे आहोत. नाही तर ती आम्हाला प्रमाण आहे. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका ही आम्हाला प्रमाण आहे. त्यामुळे वर्गीकरणाचा निकाल शासनाने दिलेलाच आहे. तर आता हे लोकसंख्येच्या प्रमाणावर वर्गीकरण झालं पाहिजे. कुणाच्याही मनामध्ये गैरसमज असता कामा नये की माझ्या हिश्श्याचं ह्याला गेलं, अ ला गेलं, किंवा ब च्या हिश्श्याचं अ ला आलं, क च्या हिश्श्याचं ड ला गेलं, ड च्या हिश्श्याचं क ला आलं. अशा प्रकारचा संभ्रम कोणत्याही प्रवर्गामध्ये असता कामा नये. आता प्रश्न असा आलेला आहे की मी असं वाचतोय की काही लोक म्हणतात की जनगणनेमध्ये एखाद्या समाजाची संख्या कमी झाली. तर सरकारला आमची विनंती आहे, मागची पुढची जनगणना करून अजून परत भांडणं वाढवण्यापेक्षा आता जनगणना होतीच आहे पुढे आपली, तर येणारी जनगणना तुम्ही करेक्ट करा आणि जी जनगणना होईल त्या जनगणनेच्या प्रमाणात एकूण 69 ज्या जाती आहेत त्या